ॲडव्होकेट व सोनावणे पतपेटीचे चेअरमन भास्कर सोनावणे यांना विनंती करून की त्यांनी 2 शब्दात आपली श्रद्धांजली वाहावी. बंधूंनो, आजचा दिवस 5 मे आणि आजच्या फक्त 15 ते 20 दिवस अगोदरची घटना की जेव्हा आम्ही आमचे बंधूंचा वाढदिवस आम्ही साजरे करत होतो ताईंच्या सोबत. एवढ्या 15 दिवसात एवढी मोठी घटना आणि एवढं आज आमच्या परिवाराला पचवणं खूप कठीण झालं. 14 तारखेला ताईंनी सगळ्यांसाठी जेवण आमच्या सगळ्यांना बोलवून एकेकाला आमच्या स्वतःच्या हाताने जेवण भरवलं सरांच्या वाढदिवसानिमित्त. ताई इतक्या आनंदित होत्या. सगळा परिवार, सगळा बाबासाहेबांची जयंती सुद्धा होती त्यावेळी सुद्धा त्यांनी खूप छानसं असं आयोजन केलं होतं. आणि काही दिवसात म्हणजे थोड्या दिवसापूर्वी जेव्हा आम्हाला कळलं की ताईंची तब्येत अचानक खराब झाली आहे आणि त्या कुपन हॉस्पिटलमध्ये गेल्या असता बघितले की एवढे गर्दी. ताईंना नक्की झालंय तरी काय कोणाला समजेना. आणि त्या तब्येतीची जेव्हा ती घटना घडली आणि जेव्हा तो समाचार आम्हाला भेटला की ताई आपल्यामधून निघून गेलेल्या आहेत, आमच्या पायाखालची जमीन सरकली. आणि माझा मोठा भाऊ, जी सगळ्यात मोठी जोडीदार, त्यांना सोडून गेली आणि माझा भाऊ एकटा झाला. ती घटना अजून सुद्धा आमच्या डोळ्यासमोरून जात नाही आणि आमच्या आज पूर्ण परिवारामध्ये, सगळ्या समाजामध्ये आज शोककळा पसरलेली आहे. माझ्या परिवारासोबत, आमच्या भावकीसोबत ताईंचे आणि भाऊंचे खूप जवळचे संबंध. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ताई मार्गदर्शन करायच्या. कोणाच्या घराच्या समस्या असू दे, कोणाच्या छोट्या मोठ्या इतर शैक्षणिक समस्या असू दे, प्रत्येकाला मदत करणारी आमची ताई आज आम्हाला या ठिकाणी सोडून गेलेली आहे. अनेक वक्त्यांनी सांगितलेलं आहे की ताईंचं जे काम आहे आणि सोबत सरांचे जे कार्य आहे ते आपण नक्की पुढे घेऊनच जाणार आहोत. आणि माझ्या सोनावणे कुटुंबातर्फे आणि अंधेरी बार असोसिएशनतर्फे मी या ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कामगार नेते कोंडविटा बुद्धलेनी बचाव कृती समिती संस्थापक अध्यक्ष व सचिव आणि धम्म प्रचारक औदचारी माननीय आदरणीय प्रकाशजी जाधव यांना मी विनंती करेन की त्यांना श्रद्धांजली. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना त्रिवार अभिवादन करून समतेच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महामानवांनी महामाताने आपलं योगदान दिलं अशा सर्व महामानवांना महामातांना विनम्र भावे अभिवादन करून दिवंगत श्रद्धा भीमराव घबरे यांच्याही स्मृतीला विनम्र भावे नतमस्तक होऊन त्यांच्या या पुण्यानुमोदन श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 38 या आपल्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे आदर्श, आपल्या सगळ्यांचे आवडते आदरणीय मिलिंदजी घबरे या शाखेचे सर्व पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी, त्याचप्रमाणे विशाखा महिला मंडळ या महिला मंडळाच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी सभासद, त्याचप्रमाणे लिंबोणी मित्र मंडळ या मंडळाचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी सभासद आणि मौजे धामापूर बहुजन सहकार मंडळ मुंबई ग्रामीण या कमिटीचे सन्माननीय सर्व आजी माजी पदाधिकारी सभासद आणि या ठिकाणी आपल्या अशोकनगर या विभागातील सर्व स्थानिक रहिवासी आणि महाराष्ट्रामधून मुंबईमधून आलेल्या विविध संघटनांचे सर्व सन्माननीय या ठिकाणी भीमराव घबरे यांचा मित्र परिवार आणि आमचे केडी घबरे साहेब, संगमेश्वर तालुका उत्तर विभाग बौद्धजन शिक्षण प्रसार संघ या संघाचे जीवाई मोहिते, चंद्रकांत जाधव, भाऊ मोहिते या ठिकाणी आमचे पवार सर्व पदाधिकारी आलेले आहेत. आणि आता आपण सर्वांनी या ठिकाणी श्रद्धा घबरे आणि भीमराव घबरे यांच्या जीवनपटाचा हा सगळा जीवनकार्य आपण ऐकलेलं आहे. वेळ खूप झालेला आहे. मी सुद्धा माझ्या बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 38 या शाखेमध्ये माझा दुसराही नातेवाईक जिल्हा असल्यामुळे त्यांचा जन्मांचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी होता आणि म्हणून मला यायला उशीर झाला. आपण सगळेजण 10 वाजल्यापासून आलेले आहात आणि या ठिकाणी आपण सगळ्यांचं विवेचन ऐकलेलं आहे.
तिचा गुणगौरव ऐकलेला आहे, तेव्हा मी अधिक काही न बोलता या ठिकाणी एवढं सांगेन, आंबेडकरी चळवळीचा, बाबासाहेबांचा राजकीय वारसा घेऊन जात असताना एक निळा झेंडा कांद्यावर घेऊन रिपब्लिकन चळवळीचं काम करणारा मी एक छोटासा कार्यकर्ता, आणि म्हणून मोर्चामध्ये जात असताना ज्या महिला त्या मोर्चात येतात किंवा पक्षाचं काम करतात, अशा अनेक महिला आमच्या पक्षातल्या नेते मंडळींना आवर्जून अशा बोलत होत्या की हे पुढारी येतात, भाषणं करतात, परंतु त्यांच्या बायका मोर्चाला येत नाही, असा त्या आरोप करायच्या. आणि म्हणून एक आमचा मोठा नेता त्यांना नेहमी सांगायचा की मी जेव्हा तुमच्याबरोबर या मैदानात येऊन बाबासाहेबांचा जयघोष करतोय, अन्यायाच्या विरुद्ध लढतोय, तेव्हा माझ्या घरात जी मी जन्माला घातलेली माझी चिली पिले आहेत त्यांना सांभाळायचं काम माझ्या पाठीमागे माझी अर्धांगिनी करते, माझी बायको करते. एका अर्थाने मला चळवळी झोकून देण्यासाठी तिच्यामुळे वेळ मिळतो, तेव्हा तुमच्या इतकंच ती काम करते. पण मी त्यांना वंदन करीत असतो की ज्या महिला आपला संसार, आपलं कुटुंब हे सगळं करत असताना सुद्धा नवऱ्याच्या साथीनं आंबेडकरी चळवळीचा समतेचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतात. त्याच्यामध्ये नारायण जाधव बौद्धाचार्य बसलेले आहेत, त्यांची पत्नी सुद्धा मनीषा जाधव ही त्यांच्याबरोबर ते जातील तिकडे जात असते. अशी अनेक काही जोडपी या महाराष्ट्रामध्ये मुंबईत मी पाहिलेली आहेत. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले या दोन्ही उभयतांनी या महिलांसाठी आणि समस्त बहुजन वर्गासाठी जे काम केलं ते खांद्याला खांदा लावून काम केलं. तशाच पद्धतीनं या ठिकाणी आमच्या पालघरमधून आमचा किरण जाधव हा या ठिकाणी आहे. त्यांची बहीण इकडे आल्याच्या नंतर आज भीमराव गमरे यांना जी साथ दिली आहे, इथल्या महिलांसोबत त्यांनी प्रबोधनाचं काम केलं आहे, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि मग त्यावेळेला सावित्रीमाई दिसते, रमाई दिसते, भीमाई दिसते, जिजाई दिसते. अशा पद्धतीनं त्यागमूर्ती ज्या झाल्या त्याच्यामध्ये आमची श्रद्धा गमरे. हे काय मी अधिक काही बोलत नाही. भीमराव यांना 50 वर्ष झाली आणि मग त्यांना महाराष्ट्र राज्याचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार मिळाला आणि मला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारचा मिळाला. म्हणजे दोघांचाही आमचा सत्कार हा राज्य सरकारने केला. तेव्हा मी भीमरावला सहज म्हणून गेलो, भीमराव तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. मला पुरस्कार कुठला आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेचं काम पुढे घेऊन जाण्याचा. त्याच्यात चुकून वाकून एखादा दारुड्या मित्र भेटला आणि त्यांनी मला दारू प्यायला सांगितली, पान खायला सांगितलं, तंबाखू खायला सांगितलं, तरी मी ते चुकून कधीतरी खाईन. पण भीमराव तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. तुझा पुरस्कार कुठला आहे? व्यसन मुक्तीचा. म्हणजे सरकारने तुला हा पुरस्कार दिल्यानंतर सुपारीचं खंड देखील तुला आता याच्या पुढे खाता येणार नाही. इतकं हे कठीण काम आहे आणि ते कठीण काम खांद्यावरती घेऊन महाराष्ट्र उभा जायचं आहे. तेव्हा त्या कठीण मार्गावरती श्रद्धा गमरे जात होती. मी माझ्या वतीनं आणि आमच्या अंधेरी विभाग क्रमांक 25 या विभागाचे माजी अध्यक्ष आणि महाड सांदोशी या गावचे सुपुत्र आदरणीय या ठिकाणी मोहन मोरे हे एका दुसऱ्या कार्यक्रमात गेलेले आहेत, ते आले नाहीत. 416चे अध्यक्ष शंकर सुर्वे त्यांच्या बंधूचं कार्य आहे आणि म्हणून ते आले नाहीत. तेव्हा त्यांच्या वतीनं सुद्धा आमच्या शाखेचे अध्यक्ष शिवदास साळवी हे बाहेर आलेले आहेत. चंद्रकांत पवार 416चे पिकनिक माझ्या समवेत आलेले आहेत. आमच्या शाखेचे उपाध्यक्ष आदरणीय सुरेश कासारे सुद्धा आलेले आहेत. आणि यांच्या सहित सर्व ज्या ज्या संघटनेमध्ये मी काम करतो त्या सगळ्या संघटनांच्या वतीनं या माझ्या बहिणीला मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. समाज प्रबोधन हे काम या दोघांनी घेतलेलं असल्यामुळे भीमरावने आपलं हे दुःख विसरावं आणि पुढे जावं एवढं सांगण्याची आता तिथे काही गरज नाही. तो समाजाला शिकवणारा माणूस आहे. संतोष गमरेने या ठिकाणी आपलं सगळं या संपूर्ण दोघांचं कार्य गावापासून ग्रामपंचायतीपासून मुंबईपर्यंत आणि महाराष्ट्राचा आढावा घेतलेला असल्यामुळे मी अधिक काही न बोलता या विभागाचा विभाग प्रतिनिधी म्हणून बहुजन पंचायत समितीने एकदा भैयासाहेबांचा सत्कार केला होता, बाबासाहेबांच्या लेखाचा. आणि त्या एका मुलाखतीमध्ये लोकांनी विचारलं, तू बाबासाहेबांचा लेख आहे, बाबासाहेबांनी आणलेला हा रथाचा गाडा जसाच्या जसा त्याचा वारसदार म्हणून तू पुढे घेऊन गेलं पाहिजे असं समाजाची अपेक्षा आहे, तुमचं मत काय? तेव्हा भैयासाहेब आंबेडकर म्हणतात, तुमची अपेक्षा समाजाची खरंच खरी आहे, मला ती मान्य आहे. परंतु बाबासाहेबांनी केलेलं कार्य जसं त्या तसं
त्यांचा वारसदार म्हणून, त्यांचा लेख म्हणून मी पुढे घेऊन गेलं पाहिजे ही जी समाजाची अपेक्षा आहे ना, ती योग्य नाही. आणि ही योग्य का नाही तर ते असं म्हणतात ते बाबासाहेबांनी कार्य केलं नाही. मग हे दुसरा माणूस तसंच करेल, त्याच्यापेक्षा मोठं करू शकेल, पण तसंच करू शकणार नाही. याचं उदाहरण देताना ते असं म्हणतात की समुद्राच्या भरतीमध्ये आलेली लाट पुन्हा तशीच येत नाही. नदीला आलेला महापूर जो असतो ना, तो तसाच पुन्हा येत नाही. तो मोठा येईल, लहान येईल. ती लाट मोठी असेल किंवा लहान असेल, ती भरती मोठी असेल किंवा लहान असेल, पण ती पुन्हा तशी येत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून जरी बाबासाहेबांचा पुत्र असलो तरी ते बाबासाहेबांच्या प्रेरणेने तसं कार्य पुढे घेऊन जात नाही. मला जेवढं जमेल तेवढं मी करेन. भीमरावला मी सांगतो, हा रथाचा गाडा, या रथाचं जाग जरी निखळलं असलं तरी या चळवळीचं काम सातत्याने कर, अशी सुद्धा मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि तुझ्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत. या ठिकाणी या माऊलीला श्रद्धांजली अर्पण करायला तुम्ही इतक्या वेळ बसलात, लांबवून आलात, त्याबद्दल मी एक छोटासा त्यांचा कार्यकर्ता म्हणून, त्यांचा सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी शाखेने दिली, भाऊकीने दिली, आपण ऐकून घेतलं, त्याबद्दलही आपले आभार मानतो. आणि इथेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. मुकनायक सोशल वेलफेअर प्रमुख मान्यवर अखिलेश्वर कुमार हे श्रद्धाताईंना 2 मिनिटात श्रद्धांजली वाहतील असे त्यांना विनंती. आज श्रद्धाताई जगदान विधि में उपस्थित सभी भाई बंधु माताएं बहनें सभी का आभार व्यक्त करते हुए सर्वप्रथम पड़वा के साथ सागर प्रसाद भगवान गौतम बुद्ध के चरणों में श्रद्धासुमन अर्पित करते हुए आरक्षण के जनककर्ता राशि साहू महाराज जी के चरणों में श्रद्धासुमन अर्पित करते हुए शिक्षा के जनक महात्मा ज्योतिबा फुले जी के चरणों में श्रद्धासुमन अर्पित करते हुए और पूरे भारत में माताओं बहनों को भी शिक्षा की जोत जगाने वाली सावित्रीबाई फुले के भी चरणों में श्रद्धासुमन अर्पित करते हुए साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे, नारायणा गुरु और भारत में अंधविश्वास, पाखंड और कर्मकांड को ध्वस्त करने वाले भी पेरियार नायकर जी के चरणों में भी श्रद्धासुमन अर्पित करते हुए इन महापुरुषों से प्रेरणा लेकर पूरे भारत में सबको समान अधिकार देने वाले, विश्व से सबसे सुंदर और अच्छा संविधान देने वाले डॉक्टर B.R. अम्बेडकर जी के चरणों में श्रद्धासुमन अर्पित करते हुए इन महापुरुषों, इन बहुजन समाज में जन्मे महापुरुषों से प्रेरणा लेकर मानवर कांसीराम जी ने प्रेरणा लेकर इन महापुरुषों की विचारधारा को आगे बढ़ाने वाले उनके भी चरणों में श्रद्धासुमन अर्पित करते हुए आज ये इस दुख की, इसको दुख की घड़ी ही बोलेंगे हम लोग, क्योंकि ये तो दुनिया की परंपरा है जाने आने की। ये कोई नई बात नहीं है, लेकिन एक समय होता है। अगर हम एक समय से जाते हैं तो गांव के लोग, ये जो भी माताएं बहनें भाई बंधु जो भी हो, खुशी खुशी विदा करते हैं। लेकिन आज हमारा कम से कम भीमराव गमरे जी से 30 वर्षों का संबंध है और बहुजन विचारवादी हम लोग एक साथ में कभी भी उठना बैठना था। और मैं कभी भी घर पे आता था तो श्रद्धाताई तुरंत आए, चाय पानी देना, बगैर हमको एक रोटी खिलाए विदा नहीं करती थी घर से। ये हमें उन्होंने बहुत अच्छा प्यार हम पर दिया और दुख तो हमें भी है जब सुना, लेकिन क्या करें, इसके आगे तो किसी की चलती नहीं है। और मैं ज़्यादा कुछ ना बोलते हुए तो मैं गमरे जी को जरूर ये कहना चाहूँगा कि मुकनायक सोशल वेलफेयर एसोसिएशन जो पूरे भारत में संगठन है, आपके दुख के साथ पूरा साथ में खड़ा है। जब भी आवाज़ आप जैसा भी कभी कहेंगे, हम लोग आपके साथ में खड़े हैं। और इसी के साथ अपनी 2 शब्द पूरा करता हूँ। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय महाराष्ट्र। समता युवा मंचच्या सचिव रेखाताई यांना विनंती करेन की त्यांनी इथे येऊन श्रद्धाताई यांना 2 मिनिटे श्रद्धांजली व्हायची. रेखाताई. आज आमच्या श्रद्धाताई खरंच हे सगळं बघून असं वाटत आहे की रेखाताई तुम्ही पुढे व्हा, मी लगेच आले असं म्हणणारी आमची श्रद्धाताई. मी जास्त वेळ घेणार नाही, खूप वेळ झालेला आहे.
फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या प्रचारक, प्रबोधन कार्यकर्त्या, ज्येष्ठ समाज सुधारक श्रद्धा भीमराव गमरे, समता युवा मंच आंबेडकरी चळवळीच्या धडाकेबाज नेतृत्व करणाऱ्या आमच्या श्रद्धाताई, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रामध्ये अग्रणी असणारी श्रद्धाताई. आंबेडकरी चळवळीमध्ये आम्ही या सर्व महिलांनी श्रद्धाताई बरोबर काम केले. रोजच हसत खेळत असणारी, माया करणारी, आता भेटलेली व्यक्ती ही आपलीच आहे इतका जिव्हाळा लावणारी जणू काही आपल्या आजूबाजूलाच आहे असं वाटतं. ते बोलणं, ते हसणं, ते गोड वाणी आणि समता युवा मंच संघटनाच्या सगळ्या जणी अगदी बहिणीसारख्या राहत होतो. अहो, सख्या नसलो म्हणून काय झालं, पण पक्क्या बहिणी होतो. आंबेडकरी चळवळीची शेरणी होती. पहाडी आवाजामध्ये गीत गायन, स्त्रीभ्रूण हत्या, पर्यावरण, नशामुक्ती स्वतःला झोकून दिलं होतं. संसार, 2 मुलं यांचं सगळं आवरून त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्य करत होत्या. अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, पदनाट्य, भारतीय संविधान, धार्मिक, सामाजिक अशा अनेक विषयावर प्रभाव होता. गीत गायन, भाषण, चर्चासत्र, पोवाड्याच्या माध्यमातून त्या समाज प्रबोधन काम करीत होत्या. खरं सर्वांनी सांगितलंय की रमाई होत्या, त्याप्रमाणेच आमच्या श्रद्धाताई होत्या. आम्ही रोजच बसायचो आणि भाऊंचं वाचन चालू असायचं. श्रद्धाताईंनी नाव ऐकल्याबरोबर आम्हाला वरून चहा यायचा. रेखाताई आल्या, श्रद्धा चाय घेऊन ये. चाय घेऊन आल्या श्रद्धाताई की चहा आमचा पिऊन व्हायचा, पण भाऊंचं लक्ष चहाकडे नसायचं, कारण भाऊचा अभ्यास चाललेला असायचा. ओ बघा ना, चहा गार झाला पण यांचं लक्ष नाहीये. इतकं सामाजिक कार्यामध्ये या जोडीने दोघांनीही वाहून घेतलं होतं. आणि बराच वेळ झाला त्यामुळे मी जास्त नाही म्हणून माझ्याकडे भरपूर बोलण्यासारखं आहे, कारण आम्ही एक सोबत राहत होतो, जोडीने गाणं म्हणत होतो. श्रद्धाताई हसून बोलायच्या, म्हणजे इतर सर्वच बोला, रेखाताई आता शेर होऊ द्या. श्रद्धाताई आज कुठला शेर बोलू तुमच्यासाठी कळत नाही मला. आम्हाला दामापूर या गावामध्ये निवडणुकी करता घेऊन गेले. 8 दिवस आम्ही त्यांच्या गावामध्ये राहिलो आणि निवडणुकीचा प्रचार करून तो प्रचार सुद्धा सिद्ध केला आणि सगळी निवडणूक आम्ही जिंकली. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ कधीही भरून न निघणारी आणि आज झालेली आहे. श्रद्धाताई, तुम्ही नेहमीप्रमाणे आमच्यामध्येच राहणार आहे, आमच्या आजूबाजूलाच राहणार आहे. मला आदरांजली अशी द्यावीशी वाटत नाही. श्रद्धाताई, तुमची खूप आठवण येते आणि तुम्ही सदैव आमच्या हृदयात बसून राहणार आहे. मी एवढंच बोलून थांबते. धन्यवाद. मंच सभासद सारिका हे श्रद्धाताई यांना 2 मिनिटात श्रद्धांजली वाहणार. सगळ्यांना माझा जय भीम. मला आधी काकींना श्रद्धांजली वाहण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगायची की मी इतकी लहानाची मोठी झाली आहे इथे, पण कधी मी असं समाजासमोर येऊन बोलण्याचं धाडस कधीच केलं नव्हतं. पण आमचे संविधान वाचवा ह्या व्याख्यानामध्ये त्यांनी मला एवढी स्फूर्ती दिली की त्यांनी सांगितलं की तुमच्या जनरेशनच्या मुलांनी पुढाकार घेऊन जर आपल्या समाजासाठी काही कार्य करतील तर आपल्याला त्याचा खूप मोठा लाभ होईल असं माझा ब्रेन वॉश केला होता त्यांनी. म्हणून मी त्यांच्या साहाय्याने आज त्यांनी मला नवीन ओळख दिली आणि त्याच निघून गेल्या हे मला दुःख पचतच नाही. पण मी आज त्यांच्या विचाराने, त्यांच्या नेतृत्वाखाली राहून मी स्वतः त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून मजकूर लिहिलाय. सर्वच तारे चमकत नसतात, एखादाच असा तारा चमकतो तो सारा विश्वाला अंधारात दूर लोटून आसमानात विलीन होतो. अशा आमच्या श्रद्धाताई भीमराव गमरे हा एक असा तारा होता की त्याने आपल्या 47 वर्षात असे काही काम केले की सर्वजण माणूस त्यांच्या अंत्यविधीला दाय हुकून रडत होता. लहान बालकापासून तरुण वृद्ध हे सर्व रडत होते. सर्व परिसर आज दुःखाने व्यापलेला आहे. त्यांनी अख्खा महाराष्ट्रभर पदनाट्य करून, वेगवेगळ्या चाली लावून, गाणी तयार करून मुलांना, मुलींना व्यसनमुक्तीचा सल्ला द्यायचा आणि त्या
सतत सांगत असायच्या सारिका स्मार्ट असलं पाहिजे, अलर्ट राहिलं पाहिजे, आपल्या आजूबाजूती काय गोष्टी होत आहेत किंवा तुमच्या या जनरेशनच्या मुलांनी कसं सहकार्य करू शकता समाजाला, हे सगळं मला त्यांनी खूप समजावलं आणि त्यांनी मार्गदर्शन केलं माझं. आणि आज मी एवढ्या त्यांच्या महिला मंडळांसोबत सुद्धा अटॅच झाल्या आणि त्याच निघून गेलेत. ते मला खरंच शब्दात मांडता येत नाहीये. त्यांच्याबद्दल सांगून किती कौतुक केलं तरी किती खूप कमी आहे. श्रद्धा काकी तुम्हाला आता परत आम्ही कधी पाहू शकत नाही, ही गोष्ट खूप खंत वाटते. तुम्हाला इथेच मी श्रद्धांजली वाटते. आमच्या चाळीतर्फे आमची आज गल्लीची शान आणि रौनक निघून गेली आहे. माझं हे सांगू माननीय गणपत पवार ज्येष्ठ पत्रकार हे आहेत, तर श्रद्धाताई यांना श्रद्धांजली वाहतील अशी मी त्यांना विनंती. सगळ्यांना जय भीम. श्रद्धाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. आजच्या अशोक सभेचे अध्यक्ष आणि मदचार्य माननीय जाधव साहेब, आठवणी फार आहेत. फार जुना आमचा संपर्क होता. भीमरावच्या घरी आमचं कलापत्र जे होतं जागर लोककला आघाडी महाराष्ट्र, भीमरावची ओळख माझी तिथे झाली. मी गायला सांगता होता, मात्र भीमरावला गाण्याची आवड होती आणि भीमराव आमच्याकडे आला. अंधेरीचं कम्युनिस्ट पार्टीचं ऑफिस हे भीमरावचं ऑफिस होतं. राजेश जाधव, संजय धावारे आणि सगळी सावंत मंडळी. महाराष्ट्रात असा एक कोपरा नाही की त्या कोपऱ्यामध्ये जागरचं पथक कलापथक गेलं नाही आणि तिकडे गाणी म्हटली नाही. आणि त्यावेळेस श्रद्धावहिनी जे आहे, रात्री बिरात्री ज्या कुठे आलं समजावी तर भीमराव जागृत राहायचं. अशा प्रचंड चळवळीतली ही बाई, ही ताई, तिने फार काम केलं. आणि सांस्कृतिक आघाडीच्या माध्यमातून आपण किती आग लावू शकतो चळवळीला आणि चळवळ किती मोठी करू शकतो हे सगळ्यात जिवंत उदाहरण म्हणजे श्रद्धाताईंचं होतं. श्रद्धाताईंनी खरं तर ना की ह्या मरोडमधल्या ज्या महिला आहेत त्यांना एक आदर्श घडवून दिला की आपण चळवळीमध्ये ज्या महिला आहेत त्यांनी तसं ताकदीने पुढे यायला पाहिजे. आणि चळवळ ही फक्त पुरुषांचीच नाही तर ती महिलांची असते. हा आदर्श मला वाटतं मुंबईतल्या फार कमी महिलांनी दाखवून दिला. त्यापैकी श्रद्धाताईंनी हे दाखवून दिलं आणि गाण्याच्या माध्यमातून त्यांनी चळवळ फार मोठी केली. आणि आज हे जे दुःखित वातावरण आहे त्यांच्या कामाची पावती आहे. मी ते ताईंना पुन्हा एकदा मराठी पत्रकार परिषद, प्रेस क्लब, मुंबई मराठी पत्रकार संघ, जागर लढाऊ लोककला आघाडी, माझं गाव खेड तालुक्याच्या वतीने भीम छाया सांस्कृतिक केंद्र आणि कोकण रिपब्लिक सामाजिक संस्था यांच्या वतीने मी भावपूर्ण शुद्ध करतो. आमचे श्रद्धास्थान मित्रबोधी खैरे गुरुजी ज्यांनी आम्हाला साक्षात बुद्ध गायला आणून बुद्ध दाखवला, त्या गुरुजींना मी विनंती करेन की त्यांनी श्रद्धाताईंना श्रद्धांजली व्हायची. तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता महामाया, माता यशोधरा, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. आजचा हा दुःखाचा दिवस आपण सर्व बऱ्याच वेळपासून बसलात. हे प्रेम श्रद्धाताईंच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झालेलं आहे आणि म्हणून एवढा वेळ आपण एकाच ठिकाणी बसून आहात. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये श्रद्धाताईंसारख्या एखादीच कोणीतरी पुढे येतं आणि समाजाला काहीतरी दिशा दाखवून आयुष्य थोडं का होईना परंतु थोड्या दिवसामध्ये खूप मोठं कार्य करणं हे क्वचित कुठेतरी घडत असतं. आणि ते घडलं फक्त
श्रद्धाताईंविषयी. हे दोघा उभयतांनी आतापर्यंत जे ज्या सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्याकडून काय काय कामं झालीत, कशी कशी कार्य केलीत, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. मी इतकंच म्हणेन की श्रद्धाताईंचे गुण आपल्यामध्ये उतरवा आणि समाजामध्ये पुढे व्हा, समाजाला दिशा दाखवा आणि श्रद्धाताईंसारखं नाव कमवा. हे नाव अजरामर राहणार आहे, कोणीही विसरणार नाही. श्रद्धाताई जरी नसल्या तरी त्यांचं नाव आपल्यामध्ये राहणार आहे. आणि म्हणून मी आपला जास्त वेळ काही घेणार नाही. मी बुद्धगयाची ट्रिप काढत असतो, 17 वर्ष आहे आणि ह्या वर्षी श्रद्धाताई आमच्याबरोबर होत्या. नेमकं असं झालं की ह्याच वेळेस माझा आवाज बसला. मी नेहमी जेव्हा बस आपल्या घरातून निघते तेव्हा मनोरंजनासाठी आम्ही गाणी म्हणत असतो आणि ह्या वर्षी मात्र माझा आवाज बसल्यामुळे मला गाणं म्हणता आलं नाही. ती उणीव श्रद्धाताईंनी भरून काढली आणि एवढं मनोरंजन केलं, एवढं प्रबोधन केलं समाजाचं की 15 दिवस माझी वेळच येऊ दिली नाही. आणि खरोखर त्यांच्या आवाजातून त्यांचे जे गीतं त्यांचे कधीही विसरू शकत नाही. अशा पद्धतीनं त्यांनी आमच्या सोबत येऊन आमच्या सर्व यात्रेकरूंचं त्यांनी जे प्रबोधन केलं ते खरोखर आम्ही तिथे गेल्याच्या नंतर सांगतो इतिहास संपूर्ण सांगतो. भगवान गौतम बुद्ध इथं आले होते, इथं काय काय घडलं, परंतु श्रद्धाताईंनी जे गीतातून सांगितलं ते त्यांचे जे विचार त्यांनी मांडले ते खूप खरोखर म्हणजे वाखाणण्याजोगे होते. मी जास्त वेळ आपला काही घेणार नाही. तेव्हा मी बुद्धांकुर फाउंडेशनचा अध्यक्ष, त्याचप्रमाणे बोधाचार्य, त्याचप्रमाणे धम्मप्रचारक ह्या नात्याने खैरे कुटुंबियांतर्फे, माझ्या गावातर्फे, सर्वांतर्फे दिवंगत श्रद्धाताई गमरे यांना श्रद्धांजली व्यक्त करतो आणि इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय. बिहार येथील बौद्धाचार्य नारायण गुरुजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही श्रद्धाताईंना श्रद्धांजली वाहतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाकारुण्य तथागत भगवंत राजघटनेचे घटनाकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या ह्या पुण्यामध्ये शोकसभेचे अध्यक्ष, शाखा क्रमांक 38 खरेच मान्यवर इथे आहेत. कारण प्रत्येक माणूस तेच बोलतो. कारण ह्या दोन्ही उभयतांनी इथेच काम केलेलं आहे आणि म्हणून श्रद्धाने आमच्या डोंगरावाने जे पेरलं ते इथे उगवलेलं आहे. तिथे जेवढं आपण कौतुक करू ना तेवढं थोडंच आहे. म्हणून मला वेळ झालेला आहे आणि त्याच्यामुळे मी काहीच बोलू शकतो. मला वाटतं बोलूही नाही, पण मी 2 माझ्या काव्यातून मी स्वतःला श्रद्धांजली होणार आहे. जगात येऊन माणसाने, जगात येऊन माणसाने असे जीवन जगावे. मरणानंतर आपल्या पेटा बरोबर हजारो लोक यावे. प्रेताला हजारो, पुण्यानं मोदलला हजारो लोक आले. कशासाठी आले आपल्याला सगळ्यांना माहिती. शेजारी गाव भावकी शाखा यांना पहिला जपावे. सगळे सोयरे इष्ट मित्र यांनाही जाणावे. ही 2 जोडी अशीच होती. त्यांच्या सुखा दुःखामध्ये पहिल्यांदा जावे. मग मरणानंतर आपल्या प्रेताबरोबर हजारो लोक यावे. हजारो लोक यावे. आज माझ्या इथे लेकी रडल्या, अश्रू ढाळले म्हणून हजारो लोक यावे. अश्रू ढाळून जावे असे जीवन जगावे. धार्मिक, राजकीय, सामाजिक काम जोमाने करावे.
कवी व्हावे, गायक व्हावे, वादक व्हावे, अरे कोरस व्हावे. आज मला वाटतं बऱ्याच ठिकाणी ताईने आणि ह्या दोघांनी प्रबोधन केलेलं आहे. कोणाचं काम केलं? कोणाचं काम केलं? बाबासाहेबांचं राहिलेलं काम करतायत, प्रचार करतात, प्रसार करतायत. आणि मुख्य म्हणजे सुरा मेरे यमज्ज, त्या दारूच्या विषयी हे दोघांनी लय प्रबोधन करा. आपण त्याच्यामध्येच आपला समाज एकदम रस्ता चढायला गेले. म्हणून रक्तदान, देहदान, डोळेदान, द्रवदान, भोजन दान करावे. आणि माणसाने शिव